बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटनेने सुरू झाला। अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या विधिमंडळ परिसरात एका व्यक्तीने स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी घडली। विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ हा थरार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। मात्र बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत या व्यक्तीला रोखल्याने मोठा अनर्थ टळला। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्याची तयारी सुरू असतानाच ही व्यक्ती विधान भवन परिसरात पोहोचली। अचानक त्याने आपल्यासोबत आणलेलं रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेण्यास सुरुवात केली। हा प्रकार तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या आणि पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्या व्यक्तीच्या दिशेने धाव घेतली। त्याने स्वतःला पेटवून घेण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याच्या हातातील रॉकेलची बाटली हिसकावून घेतली। पोलीस जेव्हा या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस वाहनामध्ये बसवत होते तेव्हा तो अत्यंत संतापलेला दिसत होता। यावेळी त्याने पोलिसांच्या वाहनातूनच समाजावर अन्याय केला जातोय, गरिबांना न्याय मिळत नाही अशी जोरदार घोषणाबाजी केली। या व्यक्तीने कोणत्या विशिष्ट मागणीसाठी किंवा समाजाच्या कोणत्या प्रश्नावर हे टोकाचं पाऊल उचललं हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र त्याने केलेल्या घोषणेवरून त्याच्या मनात व्यवस्थेविरोधात मोठा रोष असल्याचं दिसून येत आहे। 2 दिवसापूर्वी देशात सब चंगा से दावा करणाऱ्या केंद्र सरकारने आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात इस्मा का लागू केला, यावरूनच देशातील इंधन आणि गॅस टंचाईची परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होत असून मोदी सरकारची ऊर्जा रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर प्रहार केला आहे। मोदी स्वतः तर अमेरिकेसमोर झुकले आहेतच, पण आपल्या धोरणामुळे ते भारतातील मध्यमवर्गीय आणि गरिबांना उघड्यावर का पाडत आहेत, असा बोचरा सवालही त्यांनी केला। प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकारवर सडकून टीका केली। ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून आत्मनिर्भरतेचा जुमला दिला जात आहे, मात्र सरकार आवश्यक गॅस साठा आणि त्याशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे। इंधन क्षेत्रात इस्मा अत्यावश्यक सेवा सुव्यवस्थित ठेवण्याचा कायदा लागू करणे हेच सिद्ध करते की देशात परिस्थिती अजिबात सामान्य नाही। ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत भारत आज मोठ्या संकटात उभा आहे। अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होणार हे स्पष्ट असतानाही सरकार हातावर हात धरून बसले, असा आरोप आंबेडकरांनी केला। अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि नॉर्वे यांसारख्या पर्यायी देशाकडून गॅस आयात करण्याकडे सरकारने तोपर्यंत दुर्लक्ष केले जोपर्यंत युद्ध प्रत्यक्ष सुरू झाले नाही। भारताच्या ऊर्जा रणनीतीची आज पोलखोल झाली आहे, असे आंबेडकर यांनी नमूद केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या निवडणूक रणनीतीशी संबंधित असलेल्या नरेश अरोरा यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करत राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण केली आहे। निवडणूक प्रचारासाठी काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स या संस्थेचे प्रमुख असलेले अरोरा अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अचानक दिसेनासे झाल्याचा मुद्दा मिटकरी यांनी उपस्थित केला। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बहती हवा सा था वो कहाँ गया उसे ढूंढो असे म्हणत अरोरांचा शोध घ्यावा लागेल असा टोला लगावला। त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झालेत। या संदर्भात माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं की पक्षाच्या प्रचार आणि रणनीतीच्या कामात नरेश अरोरा यांचा मोठा सहभाग होता। अनेक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती। अजित पवार यांना गुलाबी जॅकेट देणं, त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणं तसेच निवडणूक प्रचारातील विविध कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय दिसत होते। पक्षाच्या अनेक रणनीतीही ते ठरवत असल्याचं मिटकरी यांनी सांगितलं। मात्र अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ते फक्त 1 ते 2 दिवस दिसले आणि त्यानंतर अचानक गायब झाल्याचंही त्यांनी म्हटलं। मिटकरी म्हणाले की अरोरा सध्या नेमके कुठे आहेत त्यांची माहिती उपलब्ध नाही, ते महाराष्ट्रात आहेत की देशाबाहेर गेले आहेत याबाबतही स्पष्टता नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतरही ते कुठेच दिसले नाहीत। अशा कठीण काळात त्यांनी पक्षासोबत उभं राहणं अपेक्षित होतं, असंही मिटकरी यांनी नमूद केलं। त्यांनी किमान एक पोस्ट करून किंवा प्रतिक्रिया देऊन सहानुभूती व्यक्त करायला हवी होती, असंही त्यांनी म्हटलं। यावेळी मिटकरी यांनी अरोरांवर अप्रत्यक्ष टीकाही केली। विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अरोरा यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवून पुष्पगुच्छ दिल्याचा प्रसंग आठवत त्यांनी भाष्य केलं। त्यावेळी आपण त्यांना सोल्जर नाही, सॅलरी सोल्जर असं म्हटलं होतं, असंही त्यांनी सांगितलं। पक्षाशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडींवरही त्यांनी भाष्य केलं नाही।
असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला. PSR अहवालाबाबतही त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचं त्यांनी नमूद केलं. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारतात निर्माण झालेल्या तीव्र इंधन आणि गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सटकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी हे मोठे वैज्ञानिक आहेत. त्यांनी नाल्यातून गॅस निर्मितीचा शोध लावला होता. आता देशातील गॅस टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी मुंबईतील मिठी नदीवर असा प्रकल्प सुरू करावा असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की इराण इस्रायल युद्ध सुरू झाले तेव्हा पंतप्रधान, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी भारतीय जनतेला आश्वासने दिली होती. याच भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र आज हे सर्व दावे फोल ठरले आहेत. राज्यातील 30% रेस्टॉरंट्स गॅस अभावी बंद पडले आहेत. दिल्ली आणि बंगळुरूमध्येही हीच परिस्थिती आहे. केवळ हॉटेलच नव्हे तर वाहन उद्योग, मोरबीचा टाईल्स उद्योग आणि महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरमधील इंजिनिअरिंग प्लांट संकटात सापडले आहेत, असे राऊत यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदींच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत संजय राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केले. मोदींनी नाल्यातून गॅस निर्मितीचा शोध लावला होता. तो आता जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वापरावा. मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर असा पहिला प्रकल्प उभारता येईल का याचा विचार फडणवीस यांनी करावा. या प्रकल्पाच्या उद्घाटनाला मोदींना बोलवावे म्हणजे आखातातील युद्धाची टंचाई मोदींच्या कृपेने दूर होईल, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. या प्रकल्पासाठी लागणारे पाईप आणि इतर व्यवस्था शिवसेना करायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धाच्या झळा अवघ्या जगाला बसत आहेत. महाराष्ट्रात तर गॅस तुटवड्याची परिस्थिती दिवसागणिक हाताबाहेर जातीये. त्यातच राज्यात गॅस सिलेंडरचा पुरवठा करणारी एक गाडीच चोरीला गेल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या पटलावर या घटनेचा उलगडा केल्यानंतर ही घटना समोर आली आहे. मंत्रालयातील कॅन्टीनही बंद पडल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारकडे स्थिती स्पष्ट करण्यासाठी निवेदन करण्याची मागणी केली. त्यामुळे सरकारकडून या प्रकरणी आज एखादं निवेदन येण्याची शक्यता आहे. विजय वडेट्टीवार सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच म्हणाले, काल रात्री सभागृह 1 ते 1:30 वाजेपर्यंत चाललं. काल आमदारांना कॅन्टीन बंद होती. त्यांना तिथे काहीही जेवणास मिळालं नाही. आज मंत्रालयात अशी स्थिती आहे की कॅन्टीन सुद्धा बंद झाली. महाराष्ट्रातील हॉटेल्सही बंद झालेत. महिलांमध्ये या गॅस तुटवड्यामुळे अस्वस्थता आहे. सरकारने दरवाढ केली पण मुंबई, नागपुरातील 30% हॉटेल्स बंद झालेत. पुढच्या 2 दिवसांमध्ये पुन्हा सगळे हॉटेल्स बंद होतील. हॉटेल्स बंद होऊ द्या पण घरगुती गॅसच्या पुरवठ्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. राज्यात प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय. विजय वडेट्टीवार म्हणाले, या गॅस तुटवड्यामुळे उद्या घरची चूल कशी पेटवावी, घरी स्वयंपाक कसा करावा अशी चिंता निर्माण झाली असताना सध्या OTP दिल्यानंतर 15 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळत आहे. या परिस्थितीत महाराष्ट्रावर होणारा परिणाम यावर सरकारने वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. यातून पुढे काय परिणाम होणार आहेत हे सर्वांना माहीत आहे. हे युद्ध वाढलं तर त्याचे परिणाम उद्या दिसतील. पण सध्या परिस्थिती गंभीर आहे. कोल्हापूर आणि विदर्भातील काही शहरांसह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू झाली आहेत. गॅस मिळतच नाहीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस मला डोके नाही असे म्हणाले. मला त्यांचे आश्चर्य वाटले नाही, कारण शेकडो वर्षापासून बुद्धी ही विशेष जात वर्गाची मक्तेदारी आहे असा त्यांचा समज आहे, असे ते म्हणालेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी गडचिरोली येथील पोलादाच्या खाणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यांना प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी त्यांच्यावर तिखट हल्ला केला होता. कुणी बिंडोकपणे बोलले आणि मी त्याला उत्तर दिले तर मी देखील त्यांच्यासारखाच बिंडोक ठरेन, असे ते म्हणाले. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना सपकाळ यांनी त्यांच्यावर उपरोक्त शब्दात पलटवार केला. ते म्हणाले, गेट वेल सून देवेंद्र फडणवीस. कोण हर्षवर्धन सपकाळ ते बिंडोक सपकाळ असा प्रवास झालेला असून मला डोके नाही असे फडणवीस म्हणाले. त्याचे आश्चर्य वाटले नाही, कारण शेकडो वर्षापासून बुद्धी ही विशेष जात वर्गाची मक्तेदारी आहे असा त्यांचा समज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जे पोटात होते ते ओठावर आले आहे. याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला होता. याच विचाराने बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले, असे सपकाळ म्हणाले. ते पुढे म्हणाले, देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. सर्व कायदे नियम धाब्यावर बसून मनमानी कारभार सुरू आहे.
भाजपच्या विभाजनकारी राजकारणाला फक्त काँग्रेसचा सर्वसमावेशक विचारच प्रत्युत्तर देऊ शकतो. काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकतो. त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस पक्षात जो काम करेल त्याला मोठी संधी आहे. त्यामुळे काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवा, पक्ष संघटना मजबूत करा व नव्या पिढीला काँग्रेस पक्षाशी जोडा, असे आवाहनही यावेळी संकपाळ यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून निवडणूक यंत्रणेकडून अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाकडून मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून आता निवडणूक जाहीर होण्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामती मतदारसंघातील मतदारसंख्या मोठी असल्याने आगामी पोटनिवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. या मतदारसंघासाठी 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक ते बदल आणि दुरुस्त्या केल्यानंतर 10 मार्च 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत बारामती विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या 3,83,767 इतकी नोंदवली गेली आहे. यामध्ये 1,93,496 पुरुष मतदार, 1,90,271 महिला मतदार तसेच 24 इतर मतदारांचा समावेश आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर या मतदारसंघात कोण उमेदवारी करणार याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत या पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षात सहमती झाल्याची चर्चा आहे. पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत या संदर्भात एकमत झाल्याचंही सांगितलं जात आहे. बारामतीत ही निवडणूक शक्य असल्यास बिनविरोध व्हावी अशी भूमिकाही पक्षाकडून व्यक्त केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सासमध्ये $300 अब्ज, सुमारे 25.35 लाख कोटी रुपयेच्या तेल रिफायनरीची घोषणा करताना भारत आणि त्यांची सर्वात मोठी खासगी ऊर्जा कंपनी रिलायन्सचे आभार मानले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत गेल्या 50 वर्षातील पहिली नवीन तेल रिफायनरी उभारण्याबद्दल भारत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांनी याला एक ऐतिहासिक गुंतवणूक म्हटले आणि सांगितले की ही अमेरिका फर्स्ट धोरणाची मोठी जीत आहे. या प्रकल्पाद्वारे अमेरिका ऊर्जा क्षेत्रात पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छितो. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या प्रकल्पाची घोषणा केली. त्यांनी सांगितले, टेक्सासच्या ब्राउन्सविले येथे उभारली जाणारी ही रिफायनरी $300 अब्ज मोठ्या कराराचा भाग आहे. ट्रम्प यांच्या मते हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा करार आहे. तथापि $300 अब्ज संपूर्ण रक्कम भारतासोबत झालेल्या कराराचा भाग आहे की यात इतर भागीदारही सामील आहेत हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. ट्रम्प म्हणाले की बाउन्सविले बंदरावर बांधली जाणारी ही रिफायनरी केवळ अमेरिकेच्या देशांतर्गत बाजाराच्या गरजा पूर्ण करणार नाही, तर यामुळे जागतिक निर्यातीलाही चालना मिळेल. त्यांनी दावा केला आहे की जगातील सर्वात क्लीन म्हणजेच स्वच्छ रिफायनरी असेल. यामुळे अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल आणि दक्षिण टेक्सासच्या परिसरात हजारो नवीन रोजगार निर्माण होतील. प्रकल्पाचा खुलासा करताना ट्रम्प यांनी लिहिले, या शानदार गुंतवणुकीसाठी भारतातील आमचे भागीदार आणि त्यांची सर्वात मोठी खासगी ऊर्जा कंपनी रिलायन्स यांचे आभार. ट्रम्प यांनी त्यांच्या सहकार्याच्या धोरणाचे कौतुक करत म्हटले, कर कपात आणि परवानग्याची प्रक्रिया सुलभ केल्यामुळेच इतकी मोठी गुंतवणूक अमेरिकेत परत येत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.